नमस्कार. आजचा जो आपण विषय त्या संबंधी आपण महापौर करायचा आहे तो विषय आहे उपासना, दैव आणि प्रयत्न असा विषय आहे. आता हा जो विषय आहे तो एका तासात त्याच्याबद्दल पूर्ण विवेचन करून होईल असं वाटत नाही, पण जास्तीत जास्त आपण उदाहरणांनी आणि ज्या व्याख्या आहेत शब्दांच्या त्या नेहमीसारख्या शब्दांच्या व्याख्या आपण बघून मुळापर्यंत जाण्याचा प्रयत्न करूया आणि जास्तीत जास्त एखाद्या मतावर यायचा प्रयत्न करूया. कारण हा जो विषय आहे दैव श्रेष्ठ का प्रयत्न श्रेष्ठ, ह्याच्यात भले भले जे ऋषी मुनी सुद्धा आहेत ते सुद्धा गोंधळात पडलेले आपल्याला दिसून येतात. पुराणांपासून ते अगदी तुम्ही उपनिषदात जरी घेतलं तरी सुद्धा मोघमच उत्तरं मिळतात आपल्याला, ठोस उत्तर काही मिळत नाहीये. तर ज्याला इंग्लिशमध्ये रिडिंग बिटवीन द लाईन्स म्हणतात, तर तशा प्रकारे अभ्यास करून वेगवेगळे जे ग्रंथ आतापर्यंत होऊन गेलेले आहेत जे महत्वाचे आपण मानतो, मग ती असतील ती प्रथम 8 उपनिषद, महाभारत, रामायण, योग वाशिष्ठ आणि पुराणांमध्ये दिलेलं तत्वज्ञान, ह्या सगळ्यांचा सारांश काढून मी आज इथे काही मतं माझी त्याबद्दलची मांडणार आहे. ही जी मी मतं मांडणार आहे ती एकही त्यातलं मत माझं स्वतःच नाहीये. जे निकष जो मी मांडणार आहे तो मी त्या मूळ पदावर मी आलेला आहे हे वाचून, पण ते गणितीय दृष्टिकोनातनं सिद्ध करण्याची जबाबदारी माझी, की ते कसं माझं मत नसून ऋषींचं मत आहे हे आज मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न करणार आहे. तर विषय आहे उपासना, दैव आणि प्रयत्न. तर आता प्रथम आपण अभ्यास करायला जर का लागलो तर आपण उपासनेकडे नंतर येऊया, कारण उपासना ही करायची गोष्ट आहे. आधी येतं आपल्यासोबत काय जे आपण म्हणतो तिथपासून सुरू करूया, ते म्हणजे दैव. आता दैव हा जो शब्द आहे त्याच्याच साधर्म्याने असलेले अजून अनेक शब्द आपण ऐकतो बोली भाषेत जे वापरले जातात, बरोबर? तर कुठले कुठले शब्द आहेत? एक आहे दैव, दुसरा आहे नियती, तिसरा आहे प्रारब्ध, चौथा आहे प्राक्तन, बरोबर? हे चारही शब्द आपण वेगवेगळ्या वेळी वाटेल तसे सेम अगदी समान वापरतो, बरोबर की नाही? एखादा व्यक्ती म्हणणार आहे त्याचं प्राक्तन, एखादा म्हणते त्याची नियती, एखादा म्हणतो त्याचं दैव, एखादा म्हणतो त्याचं प्रारब्ध, पण प्रत्येक शब्दाला तो संस्कृत शब्द असल्यामुळे वेगळा अर्थ आहे. तर तो आधी अर्थ आपण बघूया, मग दैवानंतर आपण प्रयत्नांकडे वळू आणि मग नंतर मग उपासना ही कशा पद्धतीने त्याच्यात गुंतता येईल त्याचा विचार करूया, ठीक आहे? तर प्रथम आपण व्याख्या अभ्यासताना प्रथम व्याख्या आपण अभ्यासूया, ती म्हणजे दैव. दैव ह्या शब्दामध्ये मूळ संस्कृत दिव हा धातू आहे. आता तुम्हाला एक उदाहरण देतो की दैव कशाला म्हणतात. की समजा अ नावाच्या व्यक्तीने ब या व्यक्तीशी काही व्यवहार केला, तर आता त्याचं ते कर्म झालं, बरोबर? कारण दुसरी व्यक्ती किंवा दुसरा जीव तिथे संबंधित आला म्हणून कर्म घडलं. कर्म आणि क्रिया मधला फरक कसा आहे? तर क्रिया म्हणजे आता हा मी मोबाईल किंवा हा भ्रमणध्वनी मी आता उचलला हातात, बरोबर? हे माझ्याकडनं कर्म घडत नाहीये, ही माझ्याकडनं क्रिया घडतीये, कारण इथे दुसरा जीव संबंध नाहीये कुठला. इथे फक्त हा मोबाईल आणि मी हाच विषय आहे, म्हणून ती झाली क्रिया. हे मी खाली ठेवला मोबाईल, ही क्रिया झाली. पण हा आता मी जर का मोबाईल फेकून कोणाला तरी मारला तर ती झाली, ते झालं कर्म, बरोबर आहे? तर जिथे दुसरा जीव संबंध येतो तिथे आपण कर्म असं आपण धरतो, प्रत्येक वेळी धरत आलेलो. आता सूक्ष्मतेत आता मी जात नाहीये, कारण ज्या वेळेला आता मी मोबाईल उचलतोय त्यावेळेला असंख्य जीव आहेत तिथे मोबाईलशी सूक्ष्म, त्यांचा आता मी विचार करत नाहीये. गणितीय दृष्टिकोनासाठी आता मी ढोबळ मानाने आधी तुम्हाला सांगतोय, सूक्ष्मात नंतर आपण जाऊया. आधी आपण वरवरच्या कर्मांचा विचार करूया, सूक्ष्म कर्मांचा विचार नंतर करता येईल. आधी मुख्य कर्म म्हणजे मूळ, प्रथम जी दृष्टिक्षेपात येतात ती कर्म, ती आधी सुधारली की सूक्ष्मात जाता येतात. तर कर्म आणि क्रिया ही व्याख्या झाली. मग दिव हा शब्द जो तुम्हाला सांगितला, दैव हा शब्द दिव वर्ण आला, ह्याचा अर्थ काय? एक तुम्हाला उदाहरण देतो. समजा एक व्यक्ती 90 वर्षाची आहे, 90 वर्षाची व्यक्ती आहे आणि तिला आता डॉक्टरांनी सांगितलंय की आता ती 2 दिवसात मृत्यू पावणार. म्हणजे 2 दिवसात ती मृत्यू पावणार हे अगदी 100% खरं आहे, अगदी 100% तिला मृत्यू येणारच आहे, मृत्यूशय्येवरच आहे. आता ती मृत्यूशय्येवर असलेली व्यक्ती जी आहे तिने त्या 2 दिवसात समजा एखादा खून केला, समजा धरून चला वाईट कर्म केलं, बरोबर की नाही? एखाद्या व्यक्तीला ठार केलं तिने 2 दिवसात.
तर आता मृत्यू येणारच होता की नाही त्याला. म्हणजे तो जो खून त्या व्यक्तीने केला त्याचं अजून कर्मफळ त्याला मिळालेलं नाही. हा जो मृत्यू येणार आहे तो येणारच होता. जर खून नसता जरी केला तरी येणार होता, नाही केला तरी येणार होता. मग आता हे जे त्याने पापकर्म केलंय त्याचं फळ कुठेतरी साचून राहतं, जे अजून त्याला या जन्मात मिळणार नाहीये. बरोबर की नाही? मग ते कुठे जातं तर उपनिषदीय तत्वज्ञानानुसार ही जी कर्मफळ साठवली जातात ती दिव मध्ये साठवली जातात. आता दिव म्हणजे काय ते आपण थोडंसं अभ्यास करूया. दिव म्हणजे वातावरणाचा सगळ्यात बाहेरचा भाग पृथ्वीवरचा, जिथे अतिशय दिव्य असं वातावरण असतं. म्हणजे काय तर चमकतं वातावरण असतं, तिथे सूर्यप्रकाश असतो. सगळ्यात शेवटचं स्थान सूर्यप्रकाशाचं, त्याच्या पलीकडे अंधार असतो पृथ्वीच्या बाहेर. सगळ्यात वातावरणाचा शेवटचा पट्टा त्याला दिवलोक असं नाव आहे आपल्या शास्त्राने सांगितलेलं. आपल्यात जे सप्तलोक सांगितलेले आहेत त्यात ओम भू भुवा स्वहा, हे जे स्वहा जे आहे ते स्वर्गलोक, ते स्वहा म्हणजे दिवलोक. त्यालाच दिवलोक असं दुसरं नाव आहे, कारण तो द्युतिमान असतो, तिथे प्रकाशमय असतं आणि तिथे त्या दिवामध्ये ही कर्मफळं साठवली जातात. आता ती जी कर्मफळं साठवली जातात ती कशी साठवली जातात तर ती ठरतात हेतूवरनं. आता डॉक्टर सुद्धा एखाद्या व्यक्तीचं पोट फाडतो आणि आतंकवादी सुद्धा पोटच फाडतो, बरोबर की नाही? पण आतंकवाद्याला वेगळं फळ मिळतं आणि डॉक्टरांना वेगळं फळ मिळतं, बरोबर आहे? तर मग कृती जरी समान असली तरी त्याच्या मागचा जो हेतू असतो त्या हेतू बरोबर ती दिवामध्ये साठवली जातात कर्मफळ. आणि आपल्या ह्याच्यात एक उपनिषदामध्ये नसून एक श्लोक आहे संस्कृत, त्या श्लोक मी इतका सांगत नाही कारण मला पूर्ण आठवत नाही येतो. त्याचा अर्थ असा आहे की कर्मफळ कशी आपल्या कर्त्याकडे धावत जातात. तर असंख्य हजारो गायींमध्ये जसं वासरू बरोबर आपल्या आईकडे जातं तशा पद्धतीने त्याला बरोबर कळतं आपली आई कुठली. हजार गायी समोर ठेवल्या तरी त्याला बरोबर त्या आईकडे जातं वासरू. तशा पद्धतीने कर्मफळ कर्त्याकडे येतात. मग शरीर बदललं जरी तरी कर्मफळ यायचं राहत नाही, ते चुकत नाही. कारण त्याच्या मागे हेतू जो असतो ना तो शारीरिक नसतो, तो मनाने केलेला असतो. आणि आपल्या शास्त्रानुसार देह जरी बदलला तरी आतमध्ये जे पंचकोश सांगितलेले आहेत, 4 कोश आत असतात देहामध्ये. हा देह सुटला की दुसऱ्या देहात ते कोश तसेच्या तसे जातात. वाढलेल्या ज्ञानासकट, अनुभवांसकट, स्मृतीसकट जातात दुसऱ्या देहात. त्यामुळे दुसरा देह जरी धारण केला तरी त्या कोशांची ओढ त्या कर्माला असते आणि म्हणून आदल्या जन्मीचं कर्मफळ दुसऱ्या जन्मीच्या देहाला भोगायला लागतं. कारण आतमध्ये जो मनोमय कोश असतो तो तोच असतो जो आदल्या जन्मी ज्याने दिवे लावलेले आहेत, तोच तोच पुढल्या जन्मी भोगत असतो. त्यामुळे आपल्याला अनेकदा असं दिसून येतं. आता तुम्हाला उदाहरण देतो की आपण बघा म्हणतो एखादी व्यक्ती, एखादा मुलगा तुम्हाला वडिलांच्या जीवावर जगताना दिसतो की नाही. असं बघतो ना आपण की वडिलांनी सगळं कमवून ठेवलेलं आहे आणि हा आपला मजा मारत असतो. आपण काय म्हणतो बघा, झालंय ते 40-50 वर्षाचा तरी अजून बापाच्या जीवावर जगतोय आणि बापही पोचतो त्याला, बरोबर. आता ह्यामध्ये गंमत कशी असते, हा जो मुलगा जन्माला आलेला असतो तो आदल्या जन्मीचा त्याचा आजोबाच असतो. आदल्या जन्मीने त्याने काय केलेलं असतं, 60-70 वर्ष नुसतं श्रम केलेले असतात आणि मृत्यू पावलेला असतो. त्याच्या जीवावर त्याच्या वडिलांनी म्हणजे ह्या मुलाच्या वडिलांनी म्हणजे त्या आजोबांच्या मुलाने पुढे निर्माण केलेलं असतं वैभव. आणि आता आदल्या जन्मी मी 70 वर्ष फार मेहनत घेतली म्हणून ह्या जन्मी देव काय करतो त्याला भोगायला खाली पाठवतो की आता 70 वर्षाचं तू केलंयस आदल्या जन्मी, तर ह्या जन्मी जरा आता सुख उपभोग. म्हणून नातू म्हणूनच तो परत येतो. आता पत्रिकांचा मी अभ्यास करतो म्हणून हे कळतं की आदल्या जन्मीचाच आलेला आहे, तुमचा पणजोबाच आलेला आहे आणि पुणेही आढळते. अनेकदा असं दिसतं की बाळ बारशाच्या वेळी रडायला लागतं खूप आणि जोपर्यंत त्याला पणजोबांचं नाव किंवा आजोबांचं नाव ठेवलं जात नाही ना तोपर्यंत थांबत नाही. पण त्याच्या कानात सांगायला लागतं की तुम्हाला ओळखलेलं आहे आम्ही, तुम्ही झालेला आहात, आता तिथं रडणं थांबवा. मग तो थांबतो. हे खरं घडल्याची उदाहरणं मी बघितलेली आहेत. माझ्या ओळखीतही अनेक, मी तुम्हाला दाखवीन ती लोक, तुम्हाला ज्यांना जिज्ञासू आहेत त्यांनी अवश्य माझे संपर्क करा. मी तुम्हाला दाखवीन अशी लोक की जी आलेली आहेत आणि ती कळतात, अगदी त्यांचं हुकमी कळतात की अरे हाच परत आलेला आहे आजोबा किंवा पणजोबा. तर आता हे झालं दिव. तर दिवमध्ये अशी फळं साठतात. हा, तर संचित कर्माचा दिवशी संबंध आहे आपण बघितलं. दैव शब्दाची व्याख्या बघितली. दुसरा शब्द कुठला आहे तर आपण म्हणतो प्रारब्ध, बरोबर.
आता प्रारब्ध शब्दामध्ये ध हा धातू जो आहे तो धातू धक्का असा अर्थ आहे त्याचा. आता त्याचं उदाहरण तुम्हाला देतो. तर धक्का कुठला? 2 जन्मांच्या मध्ये प्रत्येकाच्या पुण्यानुसार तो जो प्राणमय कोश असतो ना, तो 2 जन्मांच्या मधली जी अवस्था असते ना, त्यात किती वेळ घालवायचा हे त्याच्या त्याच्या पुण्याईवर ठरतं. एखाद्याची पुण्याई जर का उत्तम असेल, त्याने जर का फार निस्वार्थपणे काम केलेलं असेल, तर अशा व्यक्तीला लागलीच जन्म घ्यायला लागत नाही. मग अशा व्यक्ती 50-60 वर्ष 100 वर्ष स्वर्गात राहते आणि स्वर्गामधनं परत त्याला जसं त्याची पुण्याई संपते तसं त्याला कर्म करायला खाली पाठवलं जातं. आता ज्या वेळेला त्याला खाली पाठवलं जातं त्याला पहिला जो धक्का बसतो स्वर्गातनं ते प्रारब्ध. हे लक्षात घ्या. प्रारब्ध शब्दामध्ये हा जो धक्का, हा जो संस्कृत धक्का असा अर्थ आहे धातूला, तो म्हणजे उदाहरणार्थ की अमुक अमुकच घरात हा जन्माला का आला असं तुम्ही विचारता. एखादी व्यक्ती झोपडपट्टीतच का जन्माला येते आणि एखादी व्यक्ती अंबानीकडेच का जन्माला येते, ह्याचं कारण आजचे वैज्ञानिक देऊ शकत नाही. तर ह्याचं उत्तर आपल्याला इथे सापडतं. हे आपल्याला उपनिषदांचा अभ्यास जर का सूक्ष्मतेने केला आणि त्याच्यावर चिंतन केलं ना की आपल्याला लक्षात येतं आणि जरा डोळ्यात वृत्ती ठेवली आजूबाजूला की ओळखता येतात अगदी की अरे अशी अशी झालेली आहे ती घटना, की असा अमुक अमुक हाच व्यक्ती आलेला आहे असं. तर हा जो पहिला धक्का बसतो प्रारब्धाचा, त्यानुसार तुम्हाला कुठेतरी फेकलं जातं. कुठे फेकलं जातं? तर अमुक अमुक एखाद्या घरामध्ये फेकलं जातं. गीतेमध्ये कृष्ण म्हणतो की श्रीमताम सुचिनाम गेहे योग भ्रष्टो विजायते, आहे की नाही श्लोक? ह्याचा अर्थ काय की जो योगभ्रष्ट मनुष्य आहे, जो योगभ्रष्ट मनुष्य म्हणजे काय? आदल्या जन्मी ज्याने उत्तम उपासना केली आहे, आदल्या जन्मी ज्याने काहीतरी पुण्य कर्म केलेली आहेत आणि ज्या मार्गावर योग मार्गावर प्रवास केलाय, अशा व्यक्तीला पुढला जन्म अशाच कुळात मिळतो ज्या कुळामध्ये त्याला पुढचा प्रवास सुखाने करता येईल. अशा श्रीमताम शुचिनाम गे, म्हणजे श्रीमंत आणि शुद्ध कुळामध्ये अशा व्यक्तीचा जन्म होतो असं कृष्णाने सांगितलं आहे. तर हे एक त्याचं झालं उदाहरण की प्रारब्ध या शब्दाचा अर्थ काय. आणि मग प्रारब्धानुसार तुम्हाला ज्या ठिकाणी टाकलं गेलं त्यानुसार तुमची कर्तव्य ठरतात असं कठोपनिषदामध्ये वचन आहे. कठोपनिषद सांगतं की मनुष्याला 3 प्रकारची कर्म असतात. मला वाटतं आधीच्या व्याख्यानांमध्ये मी हे अनेक वेळा सांगितलेलं आहे की पण परत एकदा सांगतो म्हणजे कानावर पडून उजळणी होईल. ही 3 कर्म कुठली? तर एक म्हणजे कर्तव्य कर्म, एक प्रारब्ध कर्म आणि एक ब्रह्मकर्म. ही 3 प्रकारची कर्म केली, सातत्याने करत राहिली, निस्वार्थ भावनेने करत राहिली म्हणजे व्यक्तीची पुण्याई वाढत जाते आणि पुण्याई म्हणण्यापेक्षा उत्क्रांत होत जातो तो व्यक्ती, स्वार्थ कमी होतो. ही 3 प्रकारची कर्तव्य कर्मांमध्येच आपलं चित्त ठेवलं. जसं स्वातंत्र्यवीर सावरकरांनी ठेवलं होतं. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी कुठलंही काम आपल्या स्वतःसाठी केलं नाही, स्वार्थ कधी बघितला नाही आयुष्यात, जमवाजमव गोष्टींची केली नाही, त्यामुळे अपरिग्रह सहज साधला त्यांना आहे. तर अशा वेळी असे लोक जे असे कामं करतात, असे शुद्धतेने आचरण करतात, त्यांची पुढली गती उत्तम येते, त्यांना पुढली गती उत्तम प्राप्त होते. हे उपनिषदीय वचन. तर झालं प्रारब्ध, झालं आपलं दैव, ह्याची व्याख्या झाली. तिसरा शब्द जो वापरला जातो तो प्राक्तन, असा शब्द. तर प्राक्तन शब्दाचा अर्थ, प्राक म्हणजे पूर्वीचं, संस्कृत शब्द आहे प्राक, आणि तन म्हणजे ताणणे, हा धातू तन. तानपुरा म्हणतात ना, ताणलेल्या तारा असतात, तसं तानपुरा, तसं प्राक्तन. तर आता काय ताणून आणलं जातं? तर कर्माशय ताणून आणला जातो. कुठनं आणला जातो? तर परत उदाहरण झालं, प्रारब्धाच्या मदतीने दिव, दैवामध्ये जी कर्मफळ साठलेली असतात दिवमध्ये आपली, ती मागली ताणून ह्या जन्मात आणणं, त्यांचे कर्माची फळं या जन्मी जी येतात ती प्राक्तन. प्रारब्ध आणि प्राक्तन मधला अर्थ कळला ना? प्रारब्ध म्हणजे पहिला धक्का, ज्याची उत्तर मिळत नाही ते प्रारब्ध. आणि प्राक्तन हे प्रत्येक वेळी आदल्या जन्मीचं असेल असं नाही. उदाहरण देतो, लहानपणी एखाद्या किंवा तरुणपणी एखाद्या व्यक्तीने एखाद्याला त्रास दिला असेल तर त्याला म्हातारपणी भोगायला लागणं हे सुद्धा प्राक्तनच आहे एक प्रकारचं, ह्याच जन्मातलं प्राक्तन. आदल्या 20 वर्षापूर्वी जे तू केलंस त्याचं तू आज भोगतोयस, कारण ताणून फळ मिळालं, लांबपर्यंत फळ मिळालं आपल्याला. कारण कसं होतं आदल्या, असं तुम्ही एक काय करा, तुम्हाला एक सोपी युक्ती सांगतो.
शून्यापासनं अशी तुमच्याकडनं सांगतो, शून्यापासनं असे अंक मांडत जा जन्मांचे, 1 2 3 4 5. समजा 10 जन्म झालेले आहेत. 10 जन्मामधल्या पहिल्या 5 जन्मामध्ये मिश्र कर्म आहेत. आणि आता कुठेतरी ह्या 6व्या 7व्या जन्मामध्ये समजा पुण्यकर्म करायला ती व्यक्ती लागली, तर पुण्यकर्म करायला लागल्यानंतर सुद्धा मला हे भोगायला का लागतंय, ह्याचं जे उत्तर आहे ना, ते त्या 5 जन्मामध्ये आधीच्या. कारण त्या जन्मामध्ये जे संचित साठलेलं आहे त्याची आता त्याला फिरून फळं मिळत आहेत. ती जी फिरून फिरून फळं मिळत आहेत या 6व्या 7व्या 8व्या जन्मात, ते तुमचं झालं प्राक्तन. कारण ते ताणून आणलेली फळं ती तुम्हाला भोगायला लागतात. आता परत इथे प्रश्न येतो की आपण हळूहळू नियतीकडे वळतोय या सगळ्या डिस्कशनकडनं, या सगळ्या आपल्या उहापोहातनं. तर नियती आपण म्हणतो ना दरवेळेला की तिची नियती आहे. नियती हा शब्द ना इंग्लिशमध्ये जसं म्हणतात आफ्टर द फॅक्ट हाच मानला जातो. आपण कोणी असं म्हणतो का की अरे माझी नियतीच ती आहे, मी तिथंच जाणार, असं नाही म्हणत. झाल्यानंतर म्हटलं जातं अरे त्याची नियतीच ती होती. कुठलाही व्यक्ती आधी पटकन सांगू शकत नाही याची नियती काय. कारण नियती हा जो शब्द आहे ना, किंवा नियती ही जी शक्ती आहे ना, ती फार दिव्य आहे आणि फार अति उच्च कोटीतल्या साधकाला किंवा योग्याला फक्त ती नियती कळते. उदाहरणार्थ स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणा किंवा अगदी व्यास म्हणा, महर्षी दत्तात्रय गुरु म्हणा, हे जे अगदी अतिशय उच्च कोटीला पोचलेले सिद्ध पुरुष आहेत, देवत्वाला पोचलेले लोक आहेत, त्यांनाच फक्त ह्या गोष्टी कळतात. नियती ही कळणं फार कठीण. तुम्हाला इकडे प्रारब्ध कळेल एखाद्याचं की काय आहे, त्याचं हेच होतं प्रारब्ध, पत्रिकेवरनं कळेल की अरे हाच त्याचा जन्म तुझा व्हायचा होता, किंवा प्राक्तन कळेल की अमुक अमुक वर्षांतून आहे. पण नियती ही, कारण नियतीमध्ये काय आहे, नय धातू आहे. नय म्हणजे संस्कृतमध्ये नेणे. कालप्रवाह एखाद्या व्यक्तीला कुठे नेतोय हे ज्याला कळलं ना, ती नियती. आणि तुम्ही असं बघितलं असेल, जर महापुरुष होऊन गेलेले दिसतात ना, त्यांच्या आयुष्यात नियती फार कार्यप्रवण असते. आपल्या सामान्यांच्या आयुष्यात तशी जोरदार दिसेल असं नाही. पण तुम्हाला सांगतो, हे बघा श्रीरामांच्या बघा गुरुपुष्यामृत योगावर ब्रह्मर्षी वशिष्ठांनी राज्याभिषेकाचा मुहूर्त काढला होता, पण त्या मुहूर्ताला वनवासात गेले श्रीराम, आहे की नाही. ही नियती. आणि ही नियती ही नियती जाणली होती कोणी, ज्या वेळेला राम पाळण्यात होता ना, त्यावेळेला दुर्वास ऋषी तिथे आले होते. दुर्वासांनी फक्त चेहरा बघितला रामाचा आणि चेहरा बघून फक्त सांगितलं की हा मुलगा प्रायः दुःख भोगणारच होईल, स्वजनांचा वियोग याला सहन करायला लागेल. हे त्यांनी त्याची नियतीच सांगितली. म्हणजे हा नेणार कुठे. पण तरी सुद्धा मी त्याच्यातला एक कोट सांगतो की दुर्वासांना सुद्धा क्षणिक बघितल्यामुळे ध्यान पूर्ण लावलेलं नसल्या कारणाने नियती नाही, त्यांनी फक्त त्याचं संचित बघितलं, काय भोगायचं एवढं बघितलं. इथे आता प्रश्न आपल्याला पडतो की जर का काय भोगायचं हे आदल्या जन्मानुसार विशिष्ट वयाच्या वेळी ठरलेलं आहे. म्हणजे उदाहरणार्थ रामाला 16व्या वर्षी वनवास आहे, कृष्णाला पांडवांना 13 वर्ष वनवास आहे. हे त्यांच्या नियतीनुसार, किंवा आता नियती नको म्हणूया इथे, आपण म्हणूया प्राक्तनानुसार किंवा संचितानुसार ठरलेलं होतं, बरोबर. पण त्या 13 वर्षाच्या वनवासात काय करायचं, हे प्रतिक्रिया त्याला कशी द्यायची, हे इथे सगळी गोम आहे आपल्या सगळ्याची. ही ज्याला जमली ना प्रतिक्रिया बदलायला, त्याला योग मार्ग साधला, त्याला उपासना साधली. म्हणजे काय की आता तुम्हाला धरून चाला, रामाला वनवास होणं हे ठरलेलं होतं, बरोबर. पण आता वनवासात काय करायचं हे जर का रामाने जे योजलं होतं, ते काय योजलं, ऋषींनी योजलं. ऋषींनी त्याची ही ओळखली आणि त्याचा वापर करून घेतला श्रीरामाचा. हे ऋषींचं गणित, आणि इंद्र त्याला सामील होता, हे देवांचं गणित होतं की आता असं करून रावणाला संपवायचं. त्याला तिथेच वनवासात पाठवलं की जिथे रावणाच्या सत्तेचं केंद्र होतं, खरं दूषण म्हणा किंवा ते 14 सहस्त्र राक्षस ज्यांचा रामाने पराभव केला, किंवा जिथे सीता पटकन पळवली जाऊ शकते अशा ठिकाणीच त्याला तिथे योजना केली रामाची दंडकारण्यात, की जिथे रावणाचं येणं जाणं आहे, की जिथे शूर्पणखा आहे. अशा पद्धतीने केल्यामुळे आपले प्रतिसाद जे असतात ना त्या घटनेला जी ठरलेली आहे, त्यावरनं ठरतं की आपली प्रगती ह्या जन्मी किती होणार, आपण ज्ञान किती मिळणार. स्वातंत्र्यवीर सावरकरांचं उदाहरण तुम्हाला देतो. पत्रिका जर का स्वातंत्र्यवीर सावरकरांची बघितली तर लागलीच लक्षात येतं की ह्या मनुष्याचं बहुतांश जीवन हे तुरुंगातच जाणार आहे.
पण तुरुंगात त्यांनी काय केलं? एखादा सामान्य मनुष्य असता तर तो बसला असता रडत, पण त्यांनी महाकाव्य केलं, तिथनं राजकारण केली, अनेक गोष्टी साक्षरता केली त्यांनी, हिंदू मुस्लिम सगळ्यांना साक्षर केलं तिथल्या, अनेक मोठ्या मोठ्या गोष्टी त्यांनी तिथे बसून केल्या. हे गीतेत जे कृष्ण म्हणाला ना की योगी मनुष्य अकर्मामध्ये कर्म बघतो आणि कर्मामध्ये अकर्म बघतो, हे जे आहे ना हे त्यानं साधलं होतं. किंवा या दिशा सर्व भूतानां तस्याम जागृती संयमी, हे जो म्हणालाय ना गीतेत कृष्ण, की ज्यावेळी सगळे लोक झोपलेले असतात त्यावेळेला संयमी मनुष्य जागा असतो. हे जागा असण्याचं प्रमाणे सावरकरांनी तुरुंगात दिलं. तास तासभर रात्र रात्र जवळजवळ ते ध्यानात असत, समाधीत असत. कुंडलिनी शक्ती जागरणाचा अनुभव स्वातंत्र्यवीर सावरकरांनी लिहून ठेवला आहे सप्तर्षी काव्यात. कारण त्यांना आला होता तो अनुभव, कारण ते ध्यानस्थ असत. एखादा असतं तर काय केलं असतं, नुसतं रडत बसला असतं आठवण. तसं नाही केलं. म्हणजे काय, आपल्याला भोग लागले भोगायला, हे येणार आहे, अमुक अमुक संकट येणार आहे, पण त्याला मी प्रतिसाद कसा देऊ? याला आता मी थोडासा नियती हा भाग हळूहळू आपण, काय होईल ह्या सगळ्या व्याख्यानाच्या शेवटी तुम्हाला नियती म्हणजे काय ते हळूहळू त्याचे तुम्हाला दाखले कळतील. मी पूर्ण नियतीची व्याख्या करता येणं कठीण आहे, कारण नियती कालाशी संबंधित आहे आणि नियती ही व्यक्तिशः राष्ट्रशः बदलते. व्यक्तीची नियती वेगळी असते, राष्ट्राची वेगळी असते, समूहाची नियती वेगळी असते, एखाद्या चालणाऱ्या बसची नियती वेगळी असते. नियती हे फार वेगळं गणित आहे. म्हणून आपण नियती हे शेवटी आपण त्याच्या अंतिम व्याख्यानाच्या शेवटी आपण त्याच्यावर बोलू. तर मी म्हटलं तसं की प्रतिसाद आपला जो असतो ह्याच्यावर आता पतंजली काय म्हणतात ते आपण थोडंसं बघूया योगशास्त्रात, म्हणजे आपण उपासनेकडे हळूहळू वळूया. पतंजली म्हणतात की 2 श्लोक आहेत योगशास्त्रामध्ये. एक श्लोक आहे हेयम दुःखम अनागतम असा. हेयम म्हणजे नाश करण्याजोगं. काय नाश करण्याजोगं आहे असं पतंजली म्हणतात? दुःखम, दुःख, दुःख नाश करण्याजोगं आहे. कुठलं? अनागतम, अजून जे आलेलं नाही असं दुःख नाश करण्याजोगं आहे. मग आता आता आपल्याला असा प्रश्न पडतो की जर का दुःख येणार ठरलेलं आहे तर मग पतंजली असं कसं म्हणतात की अरे दुःख, आणि एकीकडे पतंजली विरोधाभासाने असंही म्हणतात एका श्लोकामध्ये, योगशास्त्रामध्ये श्लोक आहे, सर्वही दुःखही विवेकिनः असाही श्लोक आहे की विवेकी माणसाला अख्खं जगत दुःखमय आहे. अरे चा, मग जर का सगळं दुःखमयच जगत आहे तर मग हेयम दुःखम अनागतम कसं? म्हणून पतंजली म्हणतात की आता इथे आपल्याला फरक ओळखायचा आहे की दुःख आणि शोक ह्याच्यातला. एखाद्या विनोदावर आपण किती वेळा हसतो? एकदा हसतो. पण एखाद्या दुःखावर किती वेळ शोक करत बसतो? तर आपण अनेक दिवस त्याचा शोक करत बसतो. चिमणा चिमणीचं उदाहरण घ्या. एखाद्या चिमणा चिमणी असतात, एखादी घार येते, चिमण्याला पकडून घेऊन जाते. ती चिमणी एक दिवस दुःख करते, दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्हाला परत दाणे टिपताना दिसेल. ती मनुष्य एकमेव प्राणी आहे की जो 10 दिवस नुसता आपल्या घरी एकच दुःख, 20-20 वर्षापूर्वीचं दुःख उगाळत बसलेला असतो. म्हणजे दुःख असतं क्षण मात्र आणि शोक असतो आयुष्यभर, आहे की नाही? आणि म्हणून अनेक लोक म्हणतात की दुःख सुख जवळ एवढं आणि दुःख पर्वता एवढं असं म्हणतात. पण तसं नसून सुखच जास्त आहे हे आपल्याला लक्षात येईल आपण जर का नीट खरोखर तिराहितासारखा विचार केला ना. आत्ता आपण इथे सगळी बसतोय, हा आत्ता आपले सगळे धड दाखवत आहोत की नाही, आहेत की नाही सगळे, की सगळ्यांना बघता येतं, 2 वेळचं जेवण मिळत आहे. हा, समाधान ही अशी गोष्ट आहे की जी शिकून घ्यावी लागते आपल्याला योगमार्गात. आणि ती जोपर्यंत आपण स्वतःला बिंबवत नाही ना की अरे मी समाधानीच आहे आपल्याला, म्हणून आता बघा कॅन्सर झालेले लोक असतात, काय त्यांचं आयुष्य असतं बघा. आता आपण जे सगळे बसलोय ते आपण सुखी होत की नाही? आपल्या 2 वेळचं जेवण जात आहे, आपले पाय धडधाकट येतात, ज्यांचे हातपाय तुटलेले आहेत अशी लुळी पांगळी लोक बघा बरं. पण आपण ती बघत नाही, आपण वरच्याकडे बघतो, अरे बघा त्याच्याकडे बघ काय सुख आहे ते, आहे ना? आणि सतत तुलना करून दुःख पदरात पाडून घेतो. ही तुलनेनेच दुःख होतं. आणि म्हणून दुःख जरी झालं तरी शोक करायचा नाही, हे जर पतंजलीचं तत्वज्ञान आहे ना ते आपण लक्षात घ्यायला पाहिजे. म्हणजे आपण प्रथम पायरी उपासनेची ही जी आहे, उपासना या शब्दाचा अर्थ तिथे मी आता हळूहळू येईल या व्याख्याकडे, पण त्याच्या आधी आपल्याला दुःख टाळणं हे फार महत्वाचं आहे. कारण पतंजली सांगतात हेयम दुःखम अनागतम,
असं दुःख अजून जे आलेलं नाही, ते विविध उपाय करून, त्याला चाणक्य नीतीमध्ये काकम चेष्टा असं म्हटलेलं आहे. ते कावळा जसे प्रयत्न करतो, तसे तुम्ही हुशारीने येणं तेन मार्गाने प्रयत्न करत 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 ते दुःख हटवून लावा. असं भीमही महाभारतातला जो होता ना, तो ह्या मताचा होता. भीम कायम कधी भीम हातपाय गाळत नसे. कुठलंही दुःख मोठ्यात मोठं जरी आलं ना, तरी भीम लागलीच म्हणायचा, काय मी आपण प्रयत्नांची शिकस्त करू आणि त्याच्यावर विजयच मिळवू. आता असं तुम्ही बघा, वशिष्ठ रामाला सांगतात. योग वशिष्ठाची कथा जी सुरुवात आहे ना, ती फार रंजक आहे. सुरुवातच जी झाली ना योग वशिष्ठाची, राम तीर्थयात्रा करून येतो 16 वर्षाचा राम, आणि जनतेचे हाल बघून, काही म्हातारपण वगैरे बघून दुःखी होऊन येतो. आणि इतका दुःखी होतो आणि वैराग्य पूर्ण बनतो की त्याला सगळं नकोसं वाटायला लागतं. आणि दशरथाला चिंता पडते, असा बारीक होऊन आता जाईल की काय अशी स्थिती येते, अशा काळजीत दशरथ दाखवलाय. श्लोक आहे असा की त्याला चिंता वाटते दशरथाला की अरे हा राजा आहे, राजाने राज्यकारभार हिरिरीने केला पाहिजे. तर हा विरक्तीच्या आणि दुःखातनं आलेल्या विरक्तीची भाषा करतोय. सुखातनं किंवा समाधानातनं आलेली विरक्ती नव्हे. ही दुःखातनं आलेला हा वीट आहे संसाराचा. वीट असून चालत नाही संसाराचा. तुम्हाला स्वतःचे वैयक्तिक अभिलाष कमी झाले पाहिजेत. पण म्हणून तुम्ही रामरक्षा जर का बघितली, तर तुम्ही बघितलं का, भर्जनम भवबीजानाम आहे की नाही, अर्जुनम सुख संपदाम. जर का भर्जनम भवबीजानाम, भवबीजाच जर का भर्जन होतंय, जाळून टाकतोय, सुखसंपदा कसली? हा प्रश्न कोणी केलाय का आजवर? म्हणून म्हणून ना उपनिषद आणि हे जे सगळे श्लोक आहेत ना, ते तौलनिक अभ्यासाला लागतात. भर्जनम भवबीजानाम नंतर लगेच अर्जुनम सुखसंपदा कोणासाठी? भवबीजच जर का नष्ट झालं, तर सुखसंपदा कशाला हवी? त्याला सुखसंपदा नसली तरी चालते, तरी मागितलीये. ती कोणासाठी मागितलीये? तर मला ही प्रगल्भता आली की सुख आणि दुःख हे दोन्हीत मी समान राहू शकतोय. पण माझ्या आजूबाजूचे जे लोक आहेत त्यांना अजून आलेली नाही, आणि म्हणून त्यांच्यासाठी मी मागतोय. आणि म्हणून ज्ञानेश्वरी जर का तुम्ही वाचली, तर ज्ञानेश्वरीच्या 2ऱ्या अध्यायामध्ये ज्ञानेश्वर म्हणतात की जो मनुष्य आत्मसाक्षात्कारी आहे, तो इतरांपेक्षा दुप्पट काम करतो. तसं बसून राहत नाही, आता माझं सगळं नको, मी आता मला आयुष्याकडनं काही अपेक्षा नाही, म्हणजे वैयक्तिक आयुष्यात अपेक्षा नाही असा राहा, पण बाहेरच्यासाठी सतत कार्यशील राहा. म्हणजे काय होतं, इतरांना त्याचं सुख मिळतं. जे इतरांचं तरी दुःख दूर करू शकतोस ना, तू दुःखाच्या पलीकडे गेलास, इतर नाही गेलेले. म्हणून योगशास्त्र सुद्धा त्याच भाषेत पतंजली एका कैवल्य पादात सांगतात की जरी आत्मसाक्षात्कारी व्यक्तीसाठी दृष्टी बदललेली असली, तरी इतरांच्या दृष्टीने तो सामान्यच असतो, आणि इतरांच्या दृष्टीने जगही सामान्यच असतं, असंच पतंजलीने सांगितलेलं आहे. आणि म्हणून त्याने वाटेल तसं विचित्र वागू नये, हा पतंजलीने सांगितलेलं आहे. किती बारीक सारीक विचार केला होता बघा. तर आता मी हे तुम्हाला व्याख्या कळल्या, दैव कळलं, नियती नाही, दैव कळलं, प्रारब्ध कळलं, प्राक्तन कळलं. आता आपण येऊया प्रयत्नाचं. तुम्हाला कळलं की प्रयत्न आपण सतत केले पाहिजेत, जेणेकरून दैवाचा जोर कमी होऊन प्रयत्नाचा जोर वाढेल आपला. हे कळलं. आता आपण थोडंसं उपासनेकडे येऊया शेवटच्या भागात, कारण की फार महत्वाची गोष्ट आहे. उपासना हा जो विषय आहे ना, तो फार विकृत पद्धतीने आजतागायत अभ्यासला गेलेला आहे. उपासना हा विषय मी दोन्ही त्याच्यात गोष्टी यामध्ये आणणार आहे. एक म्हणजे सूक्ष्म जी उपासना, म्हणजे जप, ध्यान, नामस्मरण, ही जी उपासना जी, आणि दुसरी उपासना जी आहे ती ज्ञान मार्गाची उपासना, जो ज्ञान मार्ग सांगितलेला आहे सगळ्या दृष्टीने. आणि म्हणून उपासना या शब्दाचा अर्थ मी आधी प्रथम सांगतो. उप अधिक आसन असा उपासनाचा शब्दाचा अर्थ आहे. आसन्न असा संस्कृत शब्द आहे. सन्न म्हणजे जवळ, आसन्न म्हणजे पूर्णपणे जवळ. कोणाच्या जवळ? उप म्हणजे जवळ, आसन्न म्हणजे जवळ. कोणाच्या जवळ? ज्या देवतेची मी उपासना करतोय, त्या देवतेच्या जवळ पूर्णपणे जाणे म्हणजे उपासना. आता त्याचा दुसरा अर्थ डॉक्टर पविवर्तक म्हणून जे होऊन गेले, आता ते गेले, पण फार मोठे विद्वान होते, साक्षात्कारी पुरुष होते. त्यांनी एक जो अर्थ काढलेला आहे त्याचा, की त्या ज्या देवाची आपण उपासना करतो त्याचं उपआसन आपण बनणे म्हणजे उपासना. म्हणजे उदाहरणार्थ, आता एखाद्या व्यक्ती दत्ताची उपासना करते,
तर दत्ताची उपासना करणारी व्यक्ती हिने उपासना कशी केली पाहिजे, की आत्ता जर का स्वर्गात दत्तात्रेयांना वाटलं की खाली जाऊन काम करावं, तर त्याने माझ्या देहाची निवड करावी, ही झाली उपासना. म्हणजे त्याचं उपासनाच आहे मी, की तो आला की त्याने त्या आता कसं असतं या उपासनेमध्ये, तुम्हाला थोडंसं प्राणमय कोश आणि मनोमय कोश मी आधी मला वाटतं आदल्या व्याख्यानांमध्ये सांगितलेलं आहे, त्यामुळे त्यात आता मी वेळ घालवत नाही. एक फक्त तुम्हाला वरवर सांगतो की आपल्या शरीरामध्ये पंचकोश असतात. म्हणजे हा धरून कोश धरून हा प्राणमय कोश, हा हा अन्नरसमय कोश, त्याच्या आतमध्ये असतो तो प्राणमय कोश, त्याच्या आतमध्ये असतो तो मनोमय, त्याच्या आतमध्ये विज्ञानमय, त्याच्या आतमध्ये आनंदमय, आणि त्याच्या आतमध्ये जे असतं ते आत्मतत्व असतं. आत्मतत्व म्हणजे आत्मा, तो विश्वंभर आहे, तो सगळीकडे आहे. एखाद्या दोऱ्यात सगळे जसे गुंफलेले असतात, तसे ते आत्मतत्वामध्ये आपले सगळ्यांचे प्राणमय कोश गुंफले गेलेले आहेत एकत्र, असं लक्षात ठेवा. आणि म्हणून आत्मतत्व एकच आपल्यामध्ये असलं तरी अहंभाव प्रत्येकाला वेगवेगळा असल्या कारणाने त्या कोशांना सुद्धा अहंभाव येतो. आणि म्हणून ज्या वेळेला एक शरीर नष्ट होतं त्यावेळेला त्या अहंभावाच्या पोटी दुसरं शरीर धारण केलं जातं. ज्यावेळी आत्मसाक्षात्कार होतो त्यावेळेला मी अहंभाव हे नष्ट होऊन मीच म्हणजे सगळं अख्खं जगत आहे अशी भावना निर्माण होऊन तो अहंभाव नाहीसा होतो. आणि तो नाहीसा झाल्यामुळे ह्या कोशांना आधार काही राहत नाही, आणि म्हणून कोशही नष्ट होतात, म्हणजे परत जन्म घ्यायला लागत नाही. ही एक सामान्य कल्पना आपल्या शास्त्राची जी खरी आहे, योग्य आहे, शास्त्रीय दृष्ट्या सैद्धांतिक आहे. तर ह्या दृष्टिकोनातून आपण जर का अभ्यासलं तर उपासना आपण ज्या वेळेला एखाद्या देवाची करतो त्यावेळेला नक्की होतं काय, हा प्रश्न कोणाला लक्षात येत नाही याचं. समजा मी रामाला नमस्कार करतो, मी दत्ताला नमस्कार करतो, तर त्यावेळेला ह्याचं उत्तर आपल्याला मिळतं. आपलं जे दोन भुवयांच्या मध्ये भ्रूमध्ये जो आपला आहे तिथं आज्ञाचक्र सांगितलेलं आहे. त्या आज्ञाचक्रावर ती देवता येऊन थांबायला लागते. आणि जर का तुम्ही यमनियम शुद्धी ही जर का पूर्णपणे पाळत असाल, आचार नीट उत्तम ठेवत असाल, तर ती देवता कायम तिथे राहायला लागते. आणि ज्या ज्या वेळी आपण ध्यान करतो त्यावेळेला आपले गुरु किंवा आपले उपास्य आपल्याला मदत करतात, तो विवेक आपल्या अंगी यायला लागतो. हळूहळू ध्यानामध्ये प्रगती होते, हळूहळू आपसुकच व्यक्ती रोज ध्यान करायला लागते. पण ते ध्यान करायच्या अगोदर उपासनेच्या दृष्टीने म्हणून सांगतोय धारणा ही आवश्यक असते. आता धारणा म्हणजे काय, तर धारणा, ध्यान आणि समाधी असा क्रम आहे उपासनेचा. त्यामध्ये सगळे येतं. आपण जे नामस्मरण, जप, पूजा अर्चा हे जे सगळं करतो ना, उदबत्ती ओवाळणं, त्या देवाला रोजचं जाऊन येणं, बरोबर, आपण त्या देवाला जातो, रामाला, कृष्णाला, दत्ताला जाऊन येतो, शंकराला रोजचे जाऊन येणारे लोक आहेत. तर त्यावेळेला घडतं काय, तर त्या देवाशी आपला संग घडतो. आणि तो संग झाल्यामुळे, संगत झाल्यामुळे त्याचे गुण आपल्यात यायला लागतात त्या देवाचे. आणि तो देव किंवा ती देवता आपल्या आज्ञाचक्रावर अधिष्ठित होते. आज्ञाचक्रावर अधिष्ठित झाली एकदा की तुम्हाला अंतःप्रेरणेने काही गोष्टी कळायला लागतात. प्रथम उपासनेत सुरुवातीला की अमुक अमुक, की कधी कधी एखादी गोष्ट आतूनच कळते की अरे आत्ता इथे जायला नको, की अरे की अमुक अमुक व्यक्ती ह्याची उपासना करते, हे तुम्हाला आतूनच कळायला लागतं. किंवा एखादी गोष्ट, आता पत्रिका बघताना विशेषतः ह्याचा उपयोग होतो. पत्रिका बघणाऱ्या लोकांमध्ये जे उपासक असतात ना त्यांचं फळ जास्त चांगलं येतं बघा तुम्ही. आणि जे पैसे घेऊन पत्रिका सांगतात ना ते हमखास चुकतात. का चुकतात, कारण उपासना करणाऱ्यामध्ये आज्ञाचक्रावरती देवता बसलेली असल्या कारणाने आणि शुद्धी, त्याचं आचरण शुद्ध ज्याचं जितकं जास्त आचरण शुद्ध, तितकं त्या व्यक्तीला अंतःप्रेरणेने गोष्टी कळायला लागतात. कारण समोरच्या व्यक्तीला पत्रिकेतनं काय फळ मिळेल हे सहस्त्र फळ असतात, त्यातलं एक फळ या व्यक्तीला काय मिळणार हे तुम्हाला आतूनच कळतं. हे फक्त तेव्हाच कळतं ज्या वेळेला आपण स्वतःला शुद्ध करण्याचे प्रयत्न आणि श्रम घेतो, त्याशिवाय ते कळत नाही. आणि म्हणून फक्त देवाला जर का एखादं जात असेल आणि जर का आचरण शुद्धी नसेल, किंवा यमनियम योग मार्गात जे सांगितलेले आहेत ते कुठले कुठले सांगितले आहेत, अहिंसा, सत्य, अस्थेय, अपरिग्रह आणि ब्रह्मचर्य. मला वाटतं मागच्या वेळेला योगशास्त्राच्या व्याख्यानामध्ये याचा उहापोह केलेला आहे. आणि नियम कुठले आहेत, स्वाध्याय, संतोष, तप, शुद्धी आणि ईश्वर प्रणिधान, हे यम आणि नियम. असे यमनियम पाळून जो सतत राहील दिवसभर, तो व्यक्तीच फक्त
परमेश्वरापर्यंत किंवा आत्मसाक्षात्कार मिळवू शकतो, ही शक्यता निर्माण होते. आता उपासनेने काय होतं नक्की, तर योगशास्त्र सांगतं की उपासनेने दोन गोष्टी घडतात. काय घडतात दोन गोष्टी? शुद्धी सतत ठेवल्याने दोन गोष्टी घडतात. त्या गोष्टी कुठल्या घडतात? तर योगशास्त्र सांगतं तर प्रत्येक चेतनाधिगमः अपि अंतराय अभावस्य, असा श्लोक आहे पतंजलीचा. म्हणजे काय? दोन गोष्टी कुठल्या? की अशी उपासना शुद्धी सतत ठेवल्याने एक म्हणजे ईश्वर या शक्तीचं ज्ञान होतं, मूळ परब्रह्म जी मूळ शक्ती आहे विश्वामागली, तिचं ज्ञान आपल्याला व्हायला लागतं की ती कशी सगळ्यांमध्ये आहे ह्याचं हळूहळू ज्ञान पुसटचं आपल्या शक्तीनुसार व्हायला लागतं. आणि दुसरी गोष्ट घडते जपामुळे, जप सतत केला, धारणा सतत ठेवली की अडथळ्यांचा अभाव निर्माण होतो. म्हणून जे संत मंडळी सतत सांगत असतात ना, तुम्ही जप करा सतत, ते जप करा. त्याचं कारण काय की एकचित्त व्यक्ती झाली ना की अंतराय म्हणजे जे अडथळे आहेत त्याच्या मार्गात येणारे ते हळूहळू नाहीसे व्हायला लागतात. आपोआपच ती देवता, जसं मगाशी तुम्हाला म्हटलं, ती देवता तुमच्या आज्ञाचक्रावर येते आणि तुम्हाला अशा मार्गापासून निवृत्त करते. की आता समजा एखाद्या ठिकाणी तुम्ही जाणार असाल आणि तिथे अशी तुम्हाला अनेक घटना मिळतात बघा. आता परवा जो ऍक्सिडेंट झाला ना, कशाचा, विमानाचा, मोठं विमान पडलं, त्यात बघा एक व्यक्तीने सांगितलं की तो गणपतीला जाणार होता, त्याचं दर्शन राहिलं होतं म्हणून तो गणपतीला गेला आणि त्याची फ्लाईट चुकली आणि ती कोसळली फ्लाईट आणि सगळे लोक मेले आणि ह्याने हा वाचला. आता ही बुद्धी त्याला जी दिली ना ती गजाननाने दिली, कारण तो सतत गणपतीला जात होता. असं अडथळ्याचा अभाव निर्माण झाला की नाही, अंतराय अभावश्च आलं की नाही प्रत्यंतर त्याला. आता हे त्याला कळत नाही त्या व्यक्तीला, कारण हा शास्त्राभ्यास नसतो. पण खरोखर जर का शास्त्राचा आपण अभ्यास केला तर ही प्रत्यंतर मिळतात आपल्याला. तर खरोखर अडथळ्यांचा अभाव जर का उपासना नीट करत गेलो तर मिळतात. काही भोग मात्र थोडेसे भोगावे लागतात. किती भोगायला लागतात? तर शास्त्राचं प्रमाण आणि आजवर मी ज्या महापुरुषांना भेटलोय, खऱ्या जे शास्त्रानुसार महापुरुष म्हणून पटवून देता येतील असेच लोक मी भेटलेलो आहे. आणि मी अशांनाच अगदी उपनिषदात म्हटल्यासारखं तोलून मापून त्यांना म्हणतो मी महापुरुष, अगदी अचूक. कोण कोण आहे? तर एक दादाजी वैशंपायन म्हणून होऊन गेले मुंबईतले, आता ते गेले. दुसरे कर्वे गुरुजी म्हणून इथे होऊन गेले पुण्यात, जे अहिल्यादेवी शाळेच्या इथे यायचे. ते समोरच्या चेहरा बघून पूर्ण पत्रिका सांगायचे, ग्रहांच्या डिग्रीत सकट सांगायचे. मी हा अनुभव घेतलाय 3दा. मी हा स्वतः मी त्यांच्याशी तासभर बोललेला आहे व्यक्ती. खरोखर मी इतकी चर्चा त्यांच्याशी केलेली आहे या विषयांवर. आणि तर त्यांचं मत होतं, ते हजारो लाखो पत्रिका त्यांनी आजवर बघितल्या आणि लोकांना मार्गदर्शन केलेलं आहे उपासना आणि पत्रिकांच्या बाबतीत. तर त्यांचं मत असं पडलेलं आहे, जे डॉक्टर वर्तकांचंही तेच मत आहे, दादाजी वैशंपायनांचंही तेच मत आहे आणि अनेक पूर्वीच्या महापुरुषांचंही तेच मत आहे, व्यासांसकट, की 80% कर्मभोग कमी होतात. 80% कमी होतात. म्हणजे समजा एखाद्याचा ऍक्सिडेंट व्हायचा असेल तर जर का तो उपासना नीट करत असेल, शुद्धी नीट पाळत असेल, आचरण उत्तम ठेवत असेल, कोणाला त्रास देत नसेल, आपल्याकडनं कोणाला पाप होणार नाही याची काळजी घेत असेल, शुद्ध राहत असेल मनाने चित्ताने, तर त्याला देव मदत करतो आणि निवृत्त करतो या घटनांपासून. आणि याची प्रात्यक्षिकं येतात. तुम्हाला अनेकदा आला असेल अनुभव, मी कशाला सांगू तुम्हाला. आता तुम्ही जर समोर बसलेले आहात त्यांना निश्चित आयुष्यात असे अनुभव आलेले असतील की अरे तिकडे गेलो असतो तर त्रास झाला असता, पण आपल्याला देवानेच वाचवलं. काय होतं कळत नाही, पण त्यावेळेला तो निवृत्त होतो व्यक्ती. आता ती गणितं जी आहेत ती एखाद्या रामानुजन सारख्या गणितज्ञालाच कळत, कारण त्याचं मागे जे गणित आहे ना ते गणित फार इतक्या उच्च कोटीचं ज्ञान आहे की ते कळायला असाच गणितज्ञ हवा. ते मला काही, मी तितका गणितात एक्सपर्ट नाही, सिद्ध नाही, त्यामुळे मी तुम्हाला ते सांगू शकणार नाही. पण मी तुम्हाला हे श्लोक सांगू शकतो म्हणून मी त्या श्लोकांनी तुम्हाला ते सांगण्याचा प्रयत्न करतोय, शास्त्र विधान देऊन. तर असं उपासना केल्याने भोग कमी होऊ शकतात. 80% आपले भोग कमी होतात. काही भोग मात्र जे असतात ते पर्यायाने भोगायला लागतात, त्याला इलाज नाही. मग आता असा विचार येतो की हे जे भोग भोगायला लागतात ते का भोगायला लागतात 20% तरी, की आता एखादी व्यक्ती सुधारली ना तर मग त्याला ते का भोगायला लागतात. उदाहरण तुम्हाला देतो. पत्रिकेतला शनी जो ग्रह सांगितलेला आहे ना आपल्या योगशास्त्रात, त्याला ना आईचं रूप सांगितलेलं आहे, आईसारखा असतो. मग आता उदाहरण देतो तुम्हाला.
समजा एखादा व्यक्ती आठवडाभर उशिरा उठत असेल, मुलगा, एक लहान मुलगा आहे, तो उशिरा उठतोय. 6 दिवस आई बघते, हाका मारते, उठत नाही. 7व्या दिवशी आई काय करते? फटका देते त्याला, बरोबर आहे? तर हा फटका त्याला बसला. हा फटका का बसला? 6 दिवस त्याने जे चुकीचं कर्म केलं, त्याचा त्याला फटका बसला, आईने दिला. आता जर का हा फटक्यातनं शिकून 9व्या दिवशी त्या व्यक्तीने, त्या मुलाने, समजा आई जर का 7ला उठवायला येणार असेल आणि तो उठत नाही म्हणून 7 वाजून 10 मिनिटांनी फटका देते, आणि समजा ती व्यक्तीला हे कळलं आणि ती जर का 7ला 5 कमी असतानाच उठून राहील, तर आई येऊन फटका देईल का? नाही. मग आता असा विचार करा की 5 दिवस तो जे वाईट वागलेला आहे त्याचं कर्मफळ तर आहे आईच्या मनात, पण फटका नाही दिला की नाही, बरोबर की नाही? मग अशीच गंमत असते आपल्या कर्मफळांमध्ये. आता तुम्ही जरा नीट लक्ष द्या, मी काय सांगतोय, फार महत्वाची गोष्ट आहे. कर्मफळ चुकवता येतात का ह्याच्यावर थोडासा अनुभव करतोय, ऐका. महत्वाची गोष्ट अशी, कर्मफळ देण्यामागे ना ईश्वराचा हेतू काय असतो ते लक्षात घेतलं पाहिजे. काय हेतू असतो? तर आपल्याला आपल्यातला तो दोष नष्ट करणं त्याचं काम असतं. याला पतंजलींनी कैवल्य पादामध्ये असं म्हटलंय की नियती जी असते, आता इथे मी नियतीकडे येतोय, की पतंजली कसे म्हणाले, नियती हा शब्द वापरला. नियती कशी असते पतंजली म्हणतात की नियती, शिपणं करणारा जो शेतकरी असतो ना, शिपणं करताना काय करतो? आपण बघा, पाणी येत असतं तिकडनं, कर्माचा वाट प्रवाह येत असतो कर्माशयाचा, तो तिथे पोचावा म्हणून मधले दगड शेतकरी दूर करतो की नाही पायाने. तो पाट बरोबर पाटातनं पाणी जावं, आता मध्ये समजा दगड असेल तर शिपणं करणारा शेतकरी काय करतो? तर पायाने किंवा हाताने तो दगड बाजूला करतो, जेणेकरून ते कर्मफळ त्याला मिळावं, बरोबर आहे? पतंजली म्हणतात की नियती क्षत्रिय कवच असा शब्द वापरलाय, म्हणजे शेतकऱ्यासारखं, शिपणं करणारे शेतकऱ्यासारखं काम करते असं पतंजलीने अतिशय उत्कृष्ट उपमा दिली. म्हणजे काय करते की आता एखादी व्यक्ती, हे कर्मफळ त्याला मिळायचंय, तर त्याच्यामध्ये अडथळे काय आहेत हे ती बघते आणि अडथळे दूर करण्याचं काम ती नियती करते. मग ते दूर करण्यासाठी कधी कधी आपल्याला जो अडथळा वाटतो तो अडथळा असेलच असं नाही. आपली दृष्टी संकुचित असते सुखदुःखाप्रती. कल्याण हे दुःखातही होत असतं, आहे की नाही? कल्याण हे दुःखातही होतं, आणि म्हणून एखादी व्यक्ती जी दुःख भोगली ना, तिला विचारा की तिला जे त्याच्यातनं ज्ञान झालं ना, त्या मोठ्या मोठ्या सुख उपभोगल्यांना होत नाही. मी तुम्हाला साधी गोष्ट सांगतो. परवा मी आमच्या ऑफिसच्या इथे एक दत्त मंदिर आहे, तर दुपारी माझं ऑफिस झालं की मधल्या सुट्टीत मी दत्ताला जाऊन येतो. मी गाडी आणली नव्हती त्या दिवशी, तर मी रिक्षाने मग म्हटलं जाऊया, कारण दत्त मंदिर जरा लांब आहे. तर रिक्षेत बसलो आणि त्या व्यक्तीला म्हटलं दत्त मंदिरात जाऊन यायचं आणि परत यायचंय. तर तो व्यक्ती मला म्हणाला, तर मी त्याला, माझी एक सवय आहे, मी त्याला म्हटलं मी थांबणारच आहे दत्ताला, तुम्ही पण म्हटलं दर्शन घ्या. म्हटलं थांबवणारच आहे रिक्षा तुम्ही. तर तो म्हणाला हो येणार ना, म्हणाला. म्हणाला मी नाही, तो म्हणाला, रिक्षावाला व्यक्ती म्हणाला, साधा अगदी होता, गावाकडचाच व्यक्ती होता, असा 50शीचा वगैरे असेल व्यक्ती, मोठे. तर ते म्हणाले मला की मी रोज आधी इथे प्रथम दत्ताला येतो आणि नंतर मग रिक्षा चालवतो. मी म्हटलं काय, म्हटलं तुम्हाला, म्हटलं, म्हणाला अरे मला रोजच होतं म्हणाला माझं दर्शन दत्ताचं, आता तुमच्याबरोबर परत होईल. तर ते मला म्हणाले, म्हटलं मग तुम्हाला, मी मुद्दाम, मी चौकस वृत्तीचा आहे असल्या कारणाने मी त्यांना विचारलं की म्हटलं किती वर्ष असं करताय? म्हटलं मी 10 वर्ष गेले. त्याने सांगितलं, आता मला आठवत नाही किती वर्ष, अनेक वर्ष तो येतोय. तर मी म्हटलं तुम्हाला काही अनुभव आलेत का असे, हे रोजचं तुम्ही दर्शन घेता त्याचं? तर ते म्हणाले की, म्हणाले हे बघा, म्हणाले मी आज जो आहे ना, म्हणाले मी फार समाधानी आहे म्हणाले, मला आज काही नको अशी स्थिती म्हणायची आहे म्हणाले. रिक्षावाला सांगत होता मला, बाप रे. मी म्हटलं की, म्हटलं तुम्ही कुठल्या संस्कृत श्लोक आणि काय अभ्यासतोय? जे मोठ्या मोठ्या व्यक्तींना जे याला सापडत ते एका वाक्यात. आणि तो अजून एक व्यक्ती गोष्ट मला म्हणाला, ते म्हणाले मला की, म्हणाले तुम्हाला सांगू का, म्हणाले अतिशय मोठं काही मिळालेलं नाही भौतिकातलं, म्हणाले असं काही श्रीमंत झालो नाही, पण म्हणाला आजवर दत्ताने मला कधी उपाशी राहू दिलं नाही म्हणाला. एक दिवस असा झाला नाही की मला कधी काही मिळालं नाही असं झालं नाही. माझ्या पोटाची काळजी त्याने घेतलेली आहे. हे गीतातलं योगक्षेमम वहाम्यहम आहे ना, योगक्षेम व्हायला. आता उरलं योगक्षेम व्हायल्यानंतर पुढचे जे आहेत ते भरल्या पोटाच्या गप्पा आहेत, त्या किती घेतल्या तरी कमीच.
पण देव अशी वेळ येऊ देत नाही त्या व्यक्तीवर की त्याला 2 वेळची भ्रांत आहे जेवायची, कधीही येत नाही. जर का नीट उपासना केली तर असं होतच नाही. आणि अशी वेळ येऊ देणार नाही त्याच्यावर तो की काहीतरी मोठ्या संकटात आहे. 80% भोग कमी करून 20% त्याला भोगायला लावेल का? कारण त्याला ज्ञानमार्गात उद्दीपित करण्यासाठी 20% भोग देऊन त्याला का प्रश्न विचारायला लावतो. आणि का प्रश्न विचारला की तो ज्ञानमार्गाकडे वळतो. तोपर्यंत ज्ञानमार्गाकडे मनुष्य वळत नाही. उदाहरणार्थ एखाद्या व्यक्तीला लॉटरी लागली तर मलाच लॉटरी का लागली हे विचारत नाही, पण त्याचे 100 रुपये गेले की माझे का गेले विचारतो. जो का प्रश्न आहे ना त्याला उत्तर येतं ज्या वेळेला ना तिथे ज्ञानमार्गाची सुरुवात होते. आणि म्हणून कठोपनिषदामध्ये आत्मतत्वाला दुर्दर्श म्हटलंय. दुर्दर्श या शब्दामध्ये दुःखातून जो स्वतःला दर्शवतो असा दुर्दर्श, दुःखातनं ज्ञान देणारा तो दुर्दर्श. कठोपनिषदात पहिल्या वल्लीमध्येच यमाच्या तोंडी आहे की दुर्दर्श. हा आत्मतत्व कसं आहे? दुर्दर्श. दुःखातनं जोपर्यंत व्यक्ती जात नाही तोपर्यंत त्याच्या अंतःकरणात ती ज्योत पेटत नाही की अरे कासावीस जोपर्यंत होत नाही तो त्या ज्ञानासाठी अरे का हे माझ्या पाठी लागलंय, तेव्हाच विचारतो जेव्हा दुःखात राहतो. सुखी मनुष्य तुम्ही बघा ज्ञान किती असतं नसतं. पण आता रिक्षावाला बघा मनुष्य खस्ता खाऊन राहतोय पण किती दिव्य ज्ञान त्याला जात आहे 10 वर्षात या की समाधानही येतो. आज हे समाधान दत्ताने दिलं. जे अनेक मोठ्या मोठ्या पंडितांना मिळत नाही ते गावाकडच्या लोकांना सहज साध्य होतं. जे अनेक पंडितांना जे श्लोकात न गावसत नाही ते साधा एखादी गावातली व्यक्ती येते आणि सांगून जाते अरे का बहिणाबाई. आता बहिणाबाईंना कोणी शिक्षण दिलं? काही शिक्षण घेतलं नाही. पण ज्यावेळी मृत्यूशय्येवर होत्या मागेने 13 जन्म सांगितले बहिणाबाईंनी. आपल्या विठ्ठल नावाच्या मुलाला त्यांनी ते 13 जन्म सांगितले. का सांगितले? कारण आता योग मार्गाचं मला श्लोक माहितीये म्हणून मला आता माहितीये की त्यांना कसं झालं. तर अपरिग्रह त्यांचा स्थिर झाला. योग मार्ग सांगतो की अपरिग्रह ज्याचा स्थिर होतो, अपरिग्रह स्थैर्य जन्मकथा ज्ञानम असा श्लोक आहे योगशास्त्रात. की ज्याचा अपरिग्रह स्थिर झाला त्याला आदले जन्म कळतात. कारण अपरिग्रह म्हणजे काय की काही मला नको अशी स्थिती निर्माण होणे, कुठनंही काही घेण्याची वृत्ती संपणे. अशी वृत्ती झाली की मगच ते ज्ञान होतं आदल्या जन्मीचं. का? कारण ज्याला घेण्याची वृत्ती आहे त्याला जर का ज्ञान झालं तर तो परत त्याच्यातनं काहीतरी मिळवायला बघेल. म्हणून त्याच्या प्रत्येकाच्या मागे कारण आहे बघा. ही वृत्ती जोपर्यंत त्याची खोलात होत नाही की आता मला खरोखर काही नको, तृप्त आहे, त्याला कृतार्थ असा शब्द वापरला आहे आपल्या शास्त्राने. सावरकर बोलले होते ना अगदी शेवटी जाताना बोलले की धन्योहम कर्तव्यम मे न विद्यते किंचित धन्योहम प्राप्तव्यम सर्व माध्य संपन्नम. धन्यता जी आहे ना ती ज्याला मिळाली ना त्याला कळतं आदले जन्म आपले. आणि त्याच्यानंतर मग योग मार्गही हवा, म्हणजे ध्यान असायला हवं. कारण ते कळायला तुम्ही ध्यानात जायला पाहिजे. स्वप्नात गेलं तर विश्वास ठेवणं कठीण होतं. कारण स्वप्नांवर खरं स्वप्न कुठलं खोटं स्वप्न कुठलं हे फार कठीण असतं कळणं. तो एक परत वेगळा विषय आहे, त्याच्यावर अजून व्याख्यान होईल नवीन स्वप्नांवर. ते केव्हा तरी घेईन विषय स्वप्नाचा. पण आता कारण स्वप्नावर पण भरपूर उहापोह करण्यासारखं आणि पुष्कळ आहे. म्हणजे स्वप्नांवर बोलायला लागलं तर मला वाटतं 4 तासाचंच व्याख्यान होईल, इतकं मोठं. तर अशा पद्धतीचं ते असल्या कारणाने आपण जर का सतत तशी उपासना करत राहिलो तर अपरिग्रह असा स्थिर झाला तर बहिणाबाईंसारखं दिव्य ज्ञान आपल्याला होऊ शकेल, नाहीतर ते होणार नाही. सगळ्यात सोपी युक्ती यासाठी आपल्या संतांनी सांगितली, संत म्हणा ऋषींनी सांगितली, ती म्हणजे कर्म चांगलं ठेवणं, दुसऱ्याची असूया करणं नाही अजिबात, तुलना करणं बंद करणं. आणि तुलना करायची तर देवांशी करायची असं उपनिषदांनी सांगितलं. केनोपनिषदाचा स्पष्ट आदेश आहे. काय आदेश आहे की कदस्य देवेषु मीमांसेन तु एव मन्ये विदितम. की तुझ्यामध्ये ब्रह्मतत्व किती आहे आणि देवांमध्ये किती आहे हे अभ्यास. मनुष्यांची तुलना करू नकोस, देवांच्या ज्ञानाशी तुलना कर. स्पर्धा करायची तर देवांच्या ज्ञानाशी कर, ऋषींच्या ज्ञानाशी कर. म्हणजे जरी तिथपर्यंत पोहोचला नाहीस तरी कुठेतरी वर पोहोचशीलच, आहे की नाही. जो व्यक्ती अतिशय उच्च ध्येय ठेवतो त्याचं ध्येय पुरं का होईना, पण जो जाईल वर तो अशा पद्धतीनं वर जाईल. कारण मनुष्याची जर का तुलना केली तर त्याच्यापर्यंत पोहोचणार, बरोबर की नाही. म्हणून देवांची तुलना करायला सांगितलेली आहे आपल्या शास्त्राने. आणि असं करत करत आपण गेलो म्हणजे उपासना करत गेलो म्हणजे अडथळ्यांचा अभाव निर्माण होतो.
अडथळ्यांचा अभाव निर्माण झाला म्हणजे आपल्या आयुष्यात अतिरिक्त जागा निर्माण होते, कारण सुख पदरी पडतं. दत्तात्रयांचं आपण थोडंसं शेवटचं डिस्कशन त्याच्यावर करूया लास्टला, कारण योग मार्गाचा तो देव प्रथम. म्हणून दत्तात्रयांनी अलर्काला एक उपदेश केलाय. अलर्क नावाचा त्यांचा शिष्य होऊन गेला. त्याला काय उपदेश दत्तात्रयांनी केला होता, तर 4 पातळ्या त्यांनी सांगितल्या. ध्वस्ती, प्राप्ती, प्रसाद आणि संवित, अशा 4 पातळ्या त्यांनी ह्या मार्गावरच्या सांगितल्या. त्या शेवटच्या सांगतो आणि आपण संपवू हा विषय. त्या अशा आहेत. योग मार्गात सुरुवातीला वाटचाल केल्यानंतर पहिल्यांदा ध्वस्ती म्हणजे आपले जे काय म्हणतात दोष आहेत, ते दोष नष्ट व्हायला सुरुवात होते. एक दोष म्हणून आपल्या शरीरात राहत नाही, आणि दोष नष्ट होताना त्रास हा व्हायचाच. ज्या वेळेला आपण एखादा व्यायाम करायला जातो त्यावेळेला प्रथम 10 दिवस दुखतं ना शरीर, तसं मनाला दुखतं. दोष दूर व्हायला लागले की दुखलंच पाहिजे. जोपर्यंत मन दुखत नाही, जोपर्यंत शोक होत नाही, तोपर्यंत शुद्धी नाही. कारण शोक ह्या शब्दामध्ये शुच धातूच आहे. शुच म्हणजे शुद्ध. त्यामुळे शोक जेव्हा होत असतो ना आपल्याला मनाला, त्यावेळेला मन शुद्ध होत असतं, असं लक्षात घ्या. त्यामुळे ध्वस्तीमध्ये प्रथम शोक येतो. मग शोकातनं काय होतं, प्राप्ती. आता कसली प्राप्ती होते, समाधानाची प्राप्ती होते. समाधानाची प्राप्ती झाली एकदा त्या व्यक्तीला की पुढचं पायरी सांगितले की तो ध्यान मार्गाकडे वळतो. ध्यान मार्गाकडे वळल्यानंतर त्याला प्रसाद मिळतो. योग मार्ग काय सांगतो, पतंजली लगेच आपण बाजूला पॅरलली ते अभ्यासू. पतंजली म्हणतात निर्विचार वैशारद्ये अध्यात्म प्रसाद, की निर्विचार समाधीमध्ये जो वैशारद्य प्राप्त करतो त्याला अध्यात्म प्रसाद होतो. आता निर्विचार होणे म्हणजे काय, तर निर्विचार म्हणजे समाधीमध्ये असताना एकच विषय ज्या वेळेला एकचित्त व्हाल, त्यानंतर ज्या वेळेला निर्विचार खरोखर अर्थी होतो त्यावेळेला त्या व्यक्तीची समाधी लागते. समाधी लागते म्हणजे त्याचं देहभान नाहीसं होतं. हल्लीच्या विकृत कल्पना ज्या आहेत, उड्या बिड्या मारायला लागते व्यक्ती, उन्मन होतात, हे असं कुठेही म्हटलेलं नाहीये. एकाही योग मार्गाच्या पुस्तकात उन्मनी अवस्थेचं वर्णन म्हणजे वाटेल तसा बोलतोय, शिव्या देणारा बाबा आहे, असं कुठेही नाही. आपले सगळे ऋषी मुनी जे होते ते सुसंस्कृत विवेकी होते. कुठेही असंदिग्ध वर्णनं त्याची दिलेली नाहीत. कुठेही मद्यपान सेवन सांगितलेलं नाही. हे दत्ताच्या ह्याच्यातले प्रक्षिप्त श्लोक आहेत की दत्त मद्यपान करत होता, स्त्रीला जवळ करत होता, लोक जावेत म्हणून, असं काहीही नव्हतं. किंवा शंकर दारू पितो, भांग पितो, असं कुठेही एकाही ठिकाणी वर्णन नाही. सिगरेट, स्मोकिंग, काही कुठेही उन्मनी अवस्था सांगितली. इव्हन दत्ताचा एक ग्रंथ आहे त्रिपुरा रहस्य नावाचा, त्यामध्ये उन्मनी अवस्थेचं वर्णन समाधी लागलेला पुरुष अशी केलेली आहे. जो समाधीत आहे तो उन्मनी असं म्हणतात. आणि आपले लोक काय म्हणतात, उन्मनी अवस्था म्हणजे बालवत आणि पिशाच्यवत जो कधी इकडे फिरेल, काहीतरी लंगोटीवरच फिरेल, असा फिरेल, असं कधीही म्हटलेलं नाही. निदान शास्त्र असं कुठेही सांगत नाही. मला दाखवून द्यावं व्यक्तींनी कुठे शास्त्रात म्हटलंय असं. कुठेही एकाही शास्त्रात, आपले पूर्वज सुद्धा असे नव्हते. अजिबात अशी थेर आपल्या ह्याच्यात सांगितलेली नाहीत उपनिषदात. विवेकी मनुष्य हा कायम. आणि म्हणून महाभारतामध्ये एक उदाहरण आहे की एका युधिष्ठिर आणि एका ऋषीचं उदाहरण आहे की युधिष्ठिर प्रश्न विचारतो त्या ऋषीला की दत्तात्रेय आणि कृष्ण हे समान पातळीवर आहेत योग मार्गात असं म्हणता तुम्ही, मग लोक कृष्णाच्या जवळ जातात जास्त आणि दत्ताच्या जवळ का जात नाही. तर ऋषी म्हणाला तो की दत्तात्रेय जे आहेत ते दिगंबर अवस्थेत राहतात, म्हणजे व्यवहाराचं ध्यान बाळगत नाही. पूर्वीचे मूळ दत्तात्रेय असं वर्णन आहे, दिगंबर अवस्था. पण कृष्ण मात्र नेहमी सुटाबुटात, नेहमी अगदी ते पितांबर सोहळा सगळं नेसून, पण आतमध्ये दत्तासारखाच वृत्ती दत्ताचीच. आतमध्ये निर्लेप, म्हणजे त्याचं पितांबर जरी उद्या मागितलं तरी तो नेसलं काढून देईल इतका तो दानशूर होता. अजिबात स्वतःचं काही ठेवलेलं नव्हतं. कधीही कृष्णाने स्वतःसाठी काही द्यायचं नाही. कृष्ण स्वतःसाठी काही ठेवायचं नाही, लोकांसाठीच करायचा. पण म्हणून द्यायचं म्हणून स्वतः नंग राहायचं नाही कधी, असं कुठेही म्हटलेलं नाहीये. आणि म्हणून तो ऋषी युधिष्ठिराला म्हणतो व्यवहाराची रीत कृष्णाला जास्त कळते म्हणून लोक कृष्णाकडे जातात. आहे की नाही, तेही व्यासाने सांगून ठेवलंय. आहे की नाही, बारीक आपण अभ्यासलं जर का ना महाभारत आणि हे ग्रंथ, तर आपल्याला अशा गमती जमती लक्षात येतात आणि आपला अभ्यास नीट होतो. तर ध्वस्ती झालं, प्राप्ती झालं, प्रसाद झालं.
आणि हा प्रसाद मिळाल्यानंतर संवित बनतो. ह्या संवित शब्दामध्ये परिपूर्णतेने वित्त, वित्त म्हणजे जाणणे, विद धातू, विद वित्त असा धातू आहे. काय जाणतो तो पूर्णपणे, की तो काय जाणायला लागतो, की काळाच्या दृष्टीने आज मी उपासना करतो म्हणजे काय करायला पाहिजे. त्यामध्ये मी आलो, माझ्या आजूबाजूची लोक आली, सोसायटीमध्ये ज्या राहतो ती सोसायटी, पुणे, देश आणि पृथ्वी आणि विश्व याचा विचार मी करतोय की नाही माझ्या उपासनेमध्ये, हेही आलं. तर जशी व्यक्तीची शक्ती वाढत जाते तशा व्यक्तीला भार दिला जातो देवाकडून. कारण तो निर्लेप झालेला असतो ना, त्याला स्वतःचं काही नसतं, मग मन रिकामं राहतं त्याचं. आणि तिथे ज्ञानेश्वरांच्या श्लोकाचा अर्थ कळतो की तो दुप्पट काम का करतो आत्मसाक्षात्कारी व्यक्ती, कारण त्याला काम दिलं जातं. अशा वेळी चंदन तसं साळण्यावर घासून तसं देव घासतो त्याला साळणीवर त्या व्यक्तीला, असं ज्ञानेश्वर म्हणतात, आहे की नाही. तर स्वतः ज्ञानेश्वर तसे होते. आणि अशी व्यक्ती जगाचा कारभार बघायला लागते आणि तिला स्वतःचं काही नसतं. त्याला शेवटी म्हणतात संवित, म्हणजे तो देवपुरुषच बनतो. तर अशी ही योग मार्गाची आणि उपासनेची बैठक आहे. मला वाटतं की आज आपण पहिल्यापासून सगळे विषय अभ्यासले आणि व्यवस्थित उदाहरणही तुम्हाला कळले. तुम्हाला कुठल्या शंका आहेत का, थोड्याशा कुठल्या काही, तर त्या मला सांगा. एखादा कुठल्या मनात येते का शंका या विषयावर, तर तेवढं मी उत्तर देईन आणि मग थांबू आपण. की कुठला तुम्हाला एखादा विषय. हा हा नाही, आता गंमत कशी आहे, ध्यानामध्ये चित्ताचे विक्षेप किंवा विचित्र घटना होतात असं पतंजलींनी किंवा कुठल्याही योग मार्गातल्या पुस्तकात कुठेही नाही. नाही, नाथ संप्रदाय जरी सांगेल, आणि नाथ संप्रदायामध्ये सुद्धा उन्मनीची व्याख्या अशी केलेली नाहीये की उगाच भटकतोय वाटेल तसं, असं नाहीये. त्याला आता कसं सांगणार तुम्हाला, त्या पातळीला गेलं ना की मुंगी पण समान होते आणि आपण बसलेले सुद्धा समान होतो. त्यामुळे ते योग्याच्या ज्या क्रिया असतात ना, त्या आता उदाहरणार्थ जड भरताचं उदाहरण आहे बघा. तो खालनं चालत जात असे ना, त्यावेळेला पायाखाली मुंगी येऊ नये याची सुद्धा तो काळजी घेत, आहे की नाही. ही दृष्टी ज्याला आली ना, जो आत्मसाक्षात्कारी बनला ना, त्याच्यासाठी हे विधान आहे. जो तिथे अजून जातोय त्याच्यासाठी उन्मनी सांगितलेली नाहीये. उन्मनी म्हणजे काय आहे, की असं मन जे कळायला कठीण, दुर्बोध, म्हणजे तो हा हा. पण मन, आता गंमत कशी आहे, मन उडवता जरी झालं, आधी पहिली गोष्ट सांगू का तुम्हाला, योगशास्त्रामध्ये, अख्ख्या योगशास्त्रामध्ये मन हा शब्दच नाही, चित्त हा शब्द वापरलाय. चित्त. आता गंमत कशी आहे, मन हे वरवरच असतं आणि चित्त लागून राहतं बघा. हा, आता तुम्ही बघा, आता समजा मी इथे व्याख्यान देतोय, पण माझ्या चित्तामध्ये माझी आता ताईची मुलगी आहे, लहान भाची, जर का ती आता काय करते असं माझ्या चित्तात असेल की आता मला जाऊन तिच्याशी खेळायचंय, हे माझं चित्त लागून राहिलेलं तिकडे आहे. योग मार्गामध्ये ना मानसिक क्रियांना तितकं महत्व दिलं गेलेलं नाहीये. कारण योग वासिष्ठ असं म्हणतं की जोवर वासना आहेत ना, तोवर मन अस्तित्वात असतं. वासनांचा पुंज म्हणजे मन, असं योग वैशिष्ट्यात सुरुवातीला सांगितलेलं आहे. ज्या क्षणी वासना नाहीशा झाल्या त्या क्षणी मन संपलं. म्हणजे तुम्ही ते मन उडवणं म्हणताय ना, ते मन उडवणं म्हणजे चित्त शुद्ध करणं, की आपोआपच नाहीशा होतं मनाचं. मन, बुद्धी, चित्त आणि अंतःकरण. त्याला अंतःकरण चतुष्टय असा शब्द उपनिषदाने वापरलेला आहे आद्य शंकराचार्यांनी. हा, तर तो असा सांगतो. तर तुम्ही चित्ताची काळजी घेतलीत ना की मन आपोआप शुद्ध होतं. आपलं चित्त कुठे लागलंय ना ह्याचा विचार करायचा. ते जर का भौतिकात लागलेलं असेल ना, ते देवाकडे लागलेलं असलं पाहिजे. म्हणजे आता आपल्या मनात जर का आपण दत्ताची उपासना करतो, तुम्ही जर का दत्ताची उपासना करता, श्रीरामांची करता, तर तुम्हाला असं वाटलं पाहिजे की आता श्रीराम काय करतायत, इकडे चित्त लागून राहणे. मग तुम्ही इथे वाटल्यास तुम्ही अगदी केक सुद्धा खा किंवा तुम्ही अगदी तुम्हाला पाहिजे तो आवडीचा पदार्थ खात राहा, पण चित्त तिकडे जर का असेल ना तर ही कृती शुद्ध बनते तुमची. पण जर का चित्त लागून राहिलेलं असलं भौतिकात, की मला पैशाची काळजी, याची काळजी, त्याची काळजी, आणि मग तुम्ही अगदी पूजा जरी करत असाल ना तरी ती देवता येऊन थांबते पण करत काही नाही. कारण तिला वापरताच येत नाही तुमचं चित्त, शरीर, मन, आहे की नाही. ती शक्ती ज्यावेळेला तुमच्या इथे आज्ञाचक्रावर येते, तिला वापरायला तसं अनुकूल्य हवं ना. साक्षी भावाचं सुद्धा गंमत कशी आहे माहिती, त्याच्यासाठी प्रथम तृप्तीची गरज असते.
प्रत्येक व्यक्तीला ना एकदम निष्काम बनता येत नाही. पहिल्यांदा तृप्ती सांगितली आणि म्हणून ना पहिल्यांदा भोग घ्यावेत असं सांगितलंय. पण भोगातनं थांबायचं कुठे कळून लागलीच निवृत्त व्हावं असं सांगितलेलं आहे. गृहस्थाश्रमांचंही मी म्हणतोय, मी संन्यासाचं म्हणत नाही. गृहस्थाश्रमी व्यक्तीला भोग नाही असं म्हटलेलं नाहीये. भोग मर्यादेने घेणं म्हणजे ब्रह्मचर्य अशी व्याख्या आहे ब्रह्मचर्य शब्दाची. म्हणजे ब्रह्मतत्व जसं आचरण सगळीकडे करतं. आता बघा, चिमणा, कावळा, मुंगी पाहिजे तेवढंच खातात ना, बाकीचं ठेवून देतात इतरांसाठी, आहे की नाही? तसं संचित संचय न करणे असं करत करत राहिलो म्हणजे साक्षी वृत्ती येते काही, आणि ती साक्षी वृत्ती मी आता ठेवतोय म्हणून येत नाही, ती आपोआप येते त्या व्यक्तीत. म्हणजे कसं होतं, परिणाम आहे साक्षी वृत्ती होणं. खरोखर तृप्त जो असतो ना, समाधान, आणि समाधान आधी मिळवायला हवं साक्षी रूपासाठी. साक्षी एकदम होतात नाही, कारण साक्षी होण्यासाठी तुम्हाला, आणि गंमत कसं आहे, साक्षीमध्ये धोका आहे फार मोठा. उदाहरणार्थ, एखादी व्यक्ती जर का समोर दोन लोक भांडतायत, एखाद्या म्हाताऱ्या व्यक्तीला एखादा तरुण मुलगा दुरुत्तर करतो, तर तिथे साक्षीभाव ठेवून चालणार नाहीये. तर तिथे त्या तुम्ही मुलाला ओरडलंच पाहिजे की अरे तू ओरडतोस कशा त्या मोठ्या माणसाला. इथे जर का साक्षीभाव मी ठेवला की अरे मी म्हणजे नव्हेच, मी असं नाही चालत. आणि म्हणून कर्तव्यपूर्तीशिवाय साक्षीभाव ठेवणं हा पाप सांगितलंय आपल्या शास्त्रात. जोवर कर्तव्यपूर्ती नाही तोवर साक्षी नको राहू. आधी कर्तव्य पुरं, मग कर्तव्य झाल्यानंतर जेव्हा मजा करतो ना आपण, तेव्हा साक्षीभाव राहू. म्हणजे थोडक्यात काय, मोबाईल हातात ज्यावेळेला येईल संध्याकाळला, तेव्हा जर का देव आठवला मोबाईल ठेवून, तर तुम्ही देवपूजा करा ती. पण तुम्ही तुमची कामं टाळून जर का देवपूजा करत असला तर ती देवपूजा नव्हे. मजेचा वेळ ज्या वेळेला आपण देवासाठी कारणी लावू ना, जो आपल्याला हवाय, तेव्हा चित्त आणि मनात फरक होतोय असं लक्षात ठेवायचं. तोवर तो नाही. आता आलं ना, तुम्हाला कळलं ना? उन्मनी अवस्था जी आहे ना, उन अधिक मन, उन म्हणजे वर गेलं, आणि मन म्हणजे असं मन की जे वरच्या पातळीला गेलंय. असं आपण अभ्यास करत राहिलो ना, की आपलं मन भावनेने निर्णय बंद करतं आणि बुद्धीने निर्णय घ्यायला लागतं. हा फार फार मोठा विषय आहे हो, म्हणजे तुम्ही त्याच्यावर खरंच. तर असा हा विषय आहे. म्हणजे तुमचा पण हा कळला ना तुम्हाला, म्हणजे आलं लक्षात. असं आहे. तर ठीक आहे, मग आपण थांबू आज. पुढचा विषय नंतर घेऊ ना.